चला बडबल टीम आपला फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. चला बडबल टीम आपल्या फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. आमचे सन्माननीय धर्माजी शेलके साहेब, त्यानंतर अर्जुनजी तांबोले, बालू मसने या ठिकाणी सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धर्माजी बुंडेरे यांचं देखील सहर्ष स्वागत. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवा. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपण कॉन बॉक्स मध्ये लगेच पाठवायचे. आणि एकच प्रतिनिधी 12वा. आता मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्याच्यामुळे मान्यवरांना बसण्यासाठी जागा द्या. बाकी कुणी एक्स्ट्रा व्यासपीठावरती येऊ नका. सर्वांना विनंती आहे की आपण आता व्यासपीठ खाली करा. मान्यवरांची मांदियाळी आता संपूर्ण या व्यासपीठावरती येते. अगदी मेगा फायनल थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांच्या समोर येईल. त्याच्या अगोदरचे आपण पाहताय सेमीफायनल क्रमांक 2 या स्पर्धेतील गावदेव चषक 2024-25चा हा थरार आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्या सर्वांच्या भेटीस आला. एकीकडे तुम्ही पाहताय अवसरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये भडवल ब हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. भरपूर चांगला खेळ भडवल संघाचा कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कडाव सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पारस्त केलं आणि अगदी सेमीफायनलमध्ये त्यांची जागा त्यांनी बनवली. जबरदस्त खेळ कालच्या दिवसामध्ये आपण त्यांचा पाहिला. परंतु आजचा दिवस देखील विसरून जमणार नाही, कारण की आजच्या दिवसामध्ये देखील मोठमोठे संघ होतं त्यांना अगदी परास्त करत अवसारे टीम मात्र पुढे सरकले. बदलापूर परिसरामधून आलेला बेंडशील सारखा संघ या स्पर्धेमध्ये होता, त्यांना देखील परास्त केलं. जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये अवसारे टीमचा देखील राहिला. आणि या दोन्ही टीम आता मात्र एकमेकांच्या समयमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भडवल ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये अवसारे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अवसारे टीमचा राहिला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं भडवल टीमला आणि भडवल टीमची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. समीर आणि राकेश ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आपण पाहताय गावदेव चषक 2024. गेले 4 दिवस या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या मेहनतीतून साकार झालेली ही स्पर्धा. भरपूर सारी मेहनत. मग त्याच्यामध्ये आमचे मुख्य आयोजक आपण पाहताय राजेंद्रजी वैखरे, नवनाथजी माळी, त्यानंतर ऋतिक असेल, जॉन्टी दलवी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली ही मेहनत. स्वप्नील असेल, स्वप्नीलची तर आम्हाला विशेष साथ लाभली आहे, कारण की ज्या वेळी आम्हाला भोजनासाठी जायचं होतं त्या त्यावेळी त्यांनी समालोचन केलं. चांगलं समालोचन ते देखील करतात. त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांचं आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून प्रिन्स वैखरे उर्फ बबली यांचं विशेष आभार मानूया. त्यांनी देखील त्यांची साथ आम्हाला चांगल्या पद्धतीने या संपूर्ण आयोजनासाठी लागली.
त्यानंतर हर्षल कांबेरी, बड्डी बॉय कांबरी, जयेश दलवी, बाबू खांबाले, बरेचसे आमचे असे आयोजक आहेत ज्यांची आम्हाला साथ लागली. चला अंपायर मॅच स्टार्ट करा. अंपायर सिग्नल मॅच ऑन. सेकंड गेंद वरती आपण पाहतोय समीर, नॉन स्ट्राइक गेंद वरती राकेश पहिलं षटक घेऊन आलाय. गणेश पहिला चेंडू हॅमर करायचा होता, पुढे सरसावला होता, परंतु गोलंदाज एवढा हुशार आहे ना, त्याने थोडासा टप्पा मागे ठेवला. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल त्याला बीट करत यष्टीरक्षकाकडे गेला आणि हिथून पहिला चेंडू आलाय सेमीफायनल क्रमांक 2 मधला. निर्धाव 3 षटकांची मॅच आहे. गणेश एक अनुभवी गोलंदाज समोर आहे, त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके येणे थोडंसं कठीण आहे. त्यांनी सकाळपासून दाखवून दिलाय माझ्याकडे क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे आणि तो अनुभव घेऊन मी या मैदानावरती उतरलोय. आज गावदेव चषक 2024-25च्या या थरारामध्ये मी देखील खेळायला आलोय. त्याला देखील विसरून कसं जमेल. अनुभव काय असतो ना, तो क्रिकेटचा मैदानावरती दाखवत असताना ह्या यंग टॅलेंटच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप आमचे पंच आमचे नवनाथ माली सर या ठिकाणी आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचे देखील आपण पाहतोय ना, गेले 4 दिवस अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. आमचे धीरज घोसालकर स्क्वेअर लेग पंच आणि त्यांच्या दिशेने आलेला हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने अगदी चेंडू काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट झालेत. राकेशला तिसरी रन हवी आहे, परंतु थांबवलाय. 2च धावा इथून घेतल्या जातील. चांगली गोलंदाजी साकारली जाते गणेशच्या माध्यमातून. फिल्डिंगला साजेशी अशी गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. ज्या प्रकारे कॅप्टननं फील्ड सजवली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. एकही मोठा फटका अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये चांगली मॅच खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. मेगा फायनल मध्ये आपण पाहताय दाखल झालाय संघ बेकरे. कमी गतीने टाकला होता, त्याला पिक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या अगदी वरून चेंडू चाललाय. समीरच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या आपण पाहायला गेलो तर जाऊन पोचले 9 वरती. 9 धावा धाव फलकावरती. थोडासा शांत गतीने क्रिकेट खेळत होता, त्याला देखील माहिती आहे. समोर आपण पाहायला गेलो तर एक अनुभवी गोलंदाज आहे, थोडासा अनुभवाने गोलंदाजी करतो. त्याला मात्र सन्मान देण्याचं काम त्याने केलं होतं, परंतु जसा त्याला त्याच्या पट्ट्यामधला चेंडू वाटला त्यानं मात्र सीमारेषा पलीकडे धाडला. यावेळी अगदी आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. अगदी वेगाने चेंडू उचलला होता, फेकी देखील अचूक होती, परंतु समीरने मात्र अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. 10 धावा धाव फलकावरती. राकेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन समोर आता कॅप्टनची लढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. एकीकडे गणेश ज्या टीमला अवसरी टीमला लीड करतायत, तर दुसरीकडे आपण पाहतोय राकेश भडवल टीमला लीड करतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल. हे बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असणार आहे. हे दोन्ही मोठे खेळाडू एकमेकांच्या समूहामध्ये आहेत आणि आता मात्र ही लढाई कशा प्रकारची असणार आहे हे देखील पाहावं लागेल. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये गावदेव चषक 2024-25 च्या माध्यमातून आपण पाहताय या दोन संघांदरम्यान चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने खेळलेला. हा अगदी आपण पाहतोय डोळ्याचं पार न फिरणारा पॉइंटच्या वरून चाललाय चेंडू. सीमारेषा पार चौकार. ही गुणवत्ता आहे खऱ्या अर्थानं राकेशची. त्यानं मात्र अगदी आपण पाहतो ना एक पुस्तकी फटका त्याच्या बॅटमधून. नेहमी त्याच्या सातत्यानं अगदी मेरिटनुसार क्रिकेट खेळणं त्याला माहिती आहे. त्याच प्रकारचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 4 धाब्याने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 15 धावा. पहिलं 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर देखील आपण पाहतोय उर्वरित 4 चेंडूंवरती आक्रमण पाहायला मिळालं. 15 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचा अवसर आहे टीमला, भडवल ब टीमला, परंतु तो प्रयत्न पहिल्या षटकामध्ये अपयश आलाय. गणेशच्या विरोधामध्ये जो खऱ्या अर्थानं घातक ठरला होता सकाळपासून गोलंदाजी करत असताना समोरच्या टीमवरती, त्याच्यावरती आक्रमण स्वीकारलं. त्याच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये P1च्या 15 धावा खर्च केल्यात.
विराज आला दुसरं षटक घेऊन. गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय अवसारी टीम कडून. त्याच्या समोर अगदी पाहतोय आपण समीर. आता दोन्ही युवा खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं एकमेकांच्या समोरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी अगदी फटका तर सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. समीरच्या बॅट मधून आलाय हा आणखीन एक बिग षटकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. काय क्रिकेट खेळलं जातं बॅटिंग करणाऱ्या भडवल ब संघाकडनं. अगदी चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूंचा समाचार. असंच क्रिकेट मैदानामध्ये एक सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. आणखीन एक यावेळी स्क्वेअर लेगला चेंडू उडलाय. क्षेत्ररक्षक नाही अगदी सेफ लँडिंग झाली आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहतोय दोन्ही ही फलंदाज अगदी वेगानं 2 धावा कंप्लीट करतायत. धावा जमवायच्यात मोठे फटके जरूर येत आहेत परंतु सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जात आहे. हे चांगल्या क्रिकेटरचं चांगलं लक्षण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. बडवल ब टीमकडनं प्रथम बॅटिंग करत असताना धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 23. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. विराज या गोलंदाजाचं एक षटकार एक दुहेरी धाव आली आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. ऑन साईडला हा फटका गॅपमध्ये त्या ठिकाणी मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगानं चेंडूवरती आलेत. उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहतोय एकच धाव आली आहे. फेकी थोडी खराब होती परंतु बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. हे क्रिकेटमध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी ज्या एंडला थ्रो होतो ना त्या एंडला बॅकअप असणं फार गरजेचं आहे. एखाद्या वेळी चेंडू पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उचली देखील घेत असतो. अशा परिस्थितीमध्ये बॅकअप असणं फार गरजेचं आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी स्लेपली लँड झालाय. एकच धाव मिळेल. राकेशचा प्रयत्न होता अगदी वेकंड एरिया आहे तिथे टार्गेट करायचं होतं. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये आणि त्याच कारणाचं अगदी आपण पाहतो ना की फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळतीये. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय आपण पाहताय 25 धावा धावफलकावरती. जबरदस्त आपण पाहतो इनिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी राकेश आणि त्याच्या साथीनं समीर. राकेश पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. अमोल सरोदे नेवालीवरून त्यांच्यासाठी खास करून शुभेच्छा आल्यात. नेक्स्ट बॉल कमी आखूड टप्प्याचा चेंडू कमी गतीनं टाकला होता. इथे क्षेत्ररक्षकानं काय केलंय हा अगदी स्वतःच्याच पायावरती दगड मारून घेतला. कारण की राकेश सारख्या फलंदाजाला सहजासहजी जीवदान देणं म्हणजे आपल्या पायावरती दगड मारणं हेच आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 27 धावा धावफलकावरती. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन पारी मैदानामध्ये खेळतोय आणि त्याला मात्र इथे जीवदान मिळालंय. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो तो स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल कारण की शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. 2 षटकांमध्ये 27 धावा आल्यात. शेवटचं षटक जे आपण नेहमी म्हटलं जातं डिसाईड करणारं षटक. किती धावां संख्येचं टार्गेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. किती धावा येणार कितीचं टार्गेट असणार हे आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा आल्यात. जबरदस्त मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. गावदेव चषक 2024-25च्या माध्यमातून दर्जेदार आयोजन आणि तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांचं सातत्यानं विशेष कौतुक करूया. ज्या प्रकारे आपण पाहतोय त्यांनी स्पर्धेचं आयोजन केलं. नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं चर्चेत असलेली ही स्पर्धा प्रत्येकाला हवीशी वाटणारी ही स्पर्धा वाकसकरांचं आयोजन सातत्यानं दर्जेदार राहिलंय. यावर्षी अगदी वेगळं आयोजन घेऊन पुनश्च आपल्या सगळ्यांच्या भेटीस आले आणि या स्पर्धेचा आजचा 4था दिवस. आज ही स्पर्धा इथून समाप्त होईल आणि सेमीफायनल क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. यावेळी अगदी फ्रंट फुटला गेले. फटका चांगला सजवला. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना अगदी कव्हर पॉइंटला एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. ऑन स्ट्राईक आता समीर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेत.
खऱ्या अर्थाने सलामीला गेलेली ही फलंदाज आहेत, अगदी सेट झालेत, पार्टनरशिप बिल्डअप झाली, आपल्या संघाकडे मोमेंटम शिफ्ट करत असताना चांगली टोटल आतापर्यंत त्यांनी उभारली आहे. धावफलक जाऊन पोहोचला 28. कमी गतीने टाकला होता, त्याला पिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याने मात्र प्रयत्न अफाट केले, परंतु त्याचा पाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. षटकार आलाय. स्वतःला स्ट्रेच करायचं होतं, परंतु खाली नजर गेली नाही आणि त्याचाच फायदा भडबल ब संघाला होत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार इनिंग साकारत असताना समीर आणि त्याच्या साथीनं राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम दोघांच्या माध्यमातून चालू आहे. सेमीफायनल आहे, इथून जर जिंकलात तर फायनलचं तिकीट तुमच्यासाठी कन्फर्म आहे. त्यासाठी चालू असणारा हा रणसंग्राम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पंकजवरती आक्रमण, समीर पुन्हा एकदा आखू टप्पाचा चेंडू अर्ध्या क्रीज मध्ये टाकला होता, त्याला पाठवलाय मैदानाच्या दूरवरती. हा आणखीन एक येतोय समीरच्या बाट मधून, दर्जेदार षटकार. अमरजी कनोजे आणि सूरजजी कनोजे यांच्याकडून बडबल ब टीम साठी शुभेच्छा आल्यात. लाईट गेली. 40 धावफलकावरती भन्नाट सुसाडानं वेगानं बॅटिंग करत असताना काय फलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. हा आणखीन एक लगातारचा तिसरा षटकारांची हॅट्रिक सेमीफायनलच्या मॅच मध्ये अगदी बरसतोय. दर्जेदार फटकेबाजी मैदानामध्ये करतोय, गोलंदाजाला अगदी सीमारेषा दाखवतोय. काय फलंदाजी मैदानामध्ये सुसाटानं सुटलाय. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार. धाव संख्येचा अगदी डोंगर रचण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. टॉस जिंकला होता अवसरे टीमनं, निर्णय त्यांचा होता, त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग आली बडबल ब च्या संघाच्या बाजूनं, परंतु ती स्वीकारत असताना एक मोठी धाव संख्या उभारली आहे. हा लगातारचा चौथा डाऊन दी ग्राउंड ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूने चेंडू चाललाय, सीमा पार, चौथा षटकार. आमचे आदरणीय अनंत कराले साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आमचे जयदासजी दलवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत. पाहुण्यांचं स्वागत केलंय 4 षटकारानं. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समीर 13 चेंडू आणि 43 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतोय समीर. आणखीन एक ऑन साइडला अगदी व्ही शेप मध्ये आपण पाहतोय, इथे मात्र मिसफील्ड झाली आहे. हुलकानी देत चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, समीरच्या बाट मधून येतोय. शेवटच्या चेंडूवरती हा प्रहार, चौकार. वैयक्तिक 14 चेंडू आणि 47 धावसंख्येची विस्फोटक घातक आक्रमक विनिंग ज्यानं साकारली तो समीर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इनिंग त्यानं साकारली. शेवटच्या षटकाची त्याने वाट पाहिली आणि त्यानंतर त्या षटकाची वाट लावली. राकेशने त्याला स्ट्राईक वरती आणलं आणि त्यानंतर त्यांनी त्याचं काम पार पाडलं. छप्पन्न धावा झाल्यात आणि 57 धावसंख्येचं टार्गेट असेल त्या अवसारी टीम समोर. अवसारी टीमची देखील बॅटिंग लाईन फार मोठी आहे, या टार्गेटचा पाठलाग ते देखील करू शकतात, परंतु आता मैदानावरती ते करावं लागणार आहे. 18 चेंडू आणि 57चं टार्गेट असेल. शेवटच्या षटकामध्ये पंकजवरती आक्रमण करण्यात आलं आणि एक मोठी धावसंख्या उभारण्यात आली. कॅमेरामन जितेश व्यासपीठ कव्हर करा, आपण इथे सन्मान करतोय. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय
सभापती विठ्ठल रामा भुंडेरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहात. आमचे अनंतजी पांडुरंग दलवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहात. त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी पडवल युवा कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती धर्माप्पा शेळके साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर सन्माननीय अनंतजी कराळे आमचे सन्माननीय जयदासजी दलवी हा त्यांचा सन्मान करतील. मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान जी आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव त्या संस्कृतीचा जतन आणि जपन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रत्येकांची मन जिंकलीत या स्पर्धेने. प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक केलंय. त्यानंतर आमचे सन्माननीय अनंताजी पांडुरंग दलवी साहेबांचा शुभ सन्मान धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. साहेब आपला सन्मान स्वीकारायचा आहे. टार्गेट इथून आपण पाहताय अवसारी टीमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतंय ते 57 या धावसंख्येचं. 57 धावा धावफलकावरती. त्यानंतर जयदासजी दलवी यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 57चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट आता कशा प्रकारे त्या टार्गेटचा पाठलाग केला जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती रोहन ज्यानं सकाळपासून आपल्या फलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली तर रोहन आता मात्र ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप. पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज उमेश. पहिला चेंडू वेगवान तेज सर्रार पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अगदी वेग इतका आहे ना प्रचंड वेगानं चेंडू निघून गेला. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू डिलवर्ट केला होता. डॉट बॉल आला. रोहनला आता आपल्याकडे असलेलं अस्त्र मात्र बाहेर काढावे लागतील. 57चं टार्गेट आहे. ऑन साईडला जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी झाली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चाललाय. वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. कमालीची फिल्डिंग. समीरचं कौतुक करायला हवं. बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग. कोणताही थकवा अगदी जाणवत नाहीये त्याला. वेगानं आला चेंडूवरती डीप मधून. अगदी काऊ कॉर्नरला उभा होता आणि अगदी डीप स्क्वेअर लेग पर्यंत आला. कमालीचे एफर्ट्स मैदानावरती दाखवत असताना फिल्डिंग मध्ये बॅटिंग देखील चांगली झाली. त्यानंतर आता फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली काम करत असताना 2 धावा आल्यात. पुनश्च एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू. खडेखडे खेळण्याचा प्रयत्न. पायांची हालचाल नाहीये. मुवमेंट होत नाहीये. इथे फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क असणं फार गरजेचं आहे आणि ते आता मात्र पाहायला मिळत नाहीये. रोहनच्या माध्यमातून सकाळपासून मोठे फटके हार्ड हिटर फलंदाजी करत होता. फुलटा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चेंडूला स्क्वेअर लेगला चेंडू आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रत्येक क्षेत्ररक्षक अगदी 100% कमिटमेंट देतोय. दर्जेदार कामगिरी भडवल ब टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतीये. धावांचा उच्चांक गाठला. त्यानंतर आता फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगलं काम करते. 2 धावा या चेंडूवरती देखील पाहायला मिळतील. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. उमेशचं पहिलं षटक P1चं. चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी. वाडिश लॉंग ऑफला टिपलाय झेल. मोठा मासा गळाला. रोहनला इथून मात्र परतावलाय. पहिला आद्रा मिळतो अवसरी टीमला. फलंदाज बाद होईल तो म्हणजे रोहन.
रोहन जरी बाद झाला असेल तरी मैदानामध्ये आता चाललाय जर्सी नंबर 3 गणेश, ज्यानं मागच्या मॅच मध्ये षटकार आणि चौकारानं धावसंख्या अगदी डोंगर रचला होता. तो गणेश आता मैदानाच्या दिशेने चाललाय. चांगली बॅटिंग सकाळपासून गणेशची देखील राहिली आहे. उर्वरित पाहायला गेलं तर अष्टपैलू दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक अनुभवी खेळाडू आहे आणि तो अनुभव त्यांचा सकाळपासून आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आज टीम सेमीफायनलमध्ये, टीमला गरज आहे आता इथून गणेशच्या बॅटमधून धावा आल्या तर या मॅच मध्ये मजा येईल. धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचले 4. या षटकातील चेंडू आतापर्यंत 5 झालेत. एक चेंडू बाकी आहे. 2 निर्धाव, 2 चेंडूंवरती दुहेरी धाव, 1 विकेट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, अगदी शरीरावर तो चेंडू आदळला. अंपायरकडे दाद मागितली जाते. दबाव टाकण्याचा काम आता केलं जात आहे. अपील तंत्राचा वापर केला जातो परंतु अंपायर आमचे तटस्थ आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. चांगली मॅच खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली, धाव फलक जाऊन पोहोचले 5 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज पंकज. समोर आपण पाहतोय गणेश. ड्राईव्ह केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट झाल्यात. चांगला फटका समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबलला सातत्यानं प्राधान्य दिलं जात आहे. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये 57चा टार्गेट तुम्हाला 57च्या टार्गेटनं तुम्हाला मैदानामध्ये बॅटिंग करायची, मोठे फटके तुम्हाला खेळायचे. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये 7 धावा. अजूनही 50 धाब्यांची गरज आहे. ऑन साईडला हा चेंडू टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला त्या ठिकाणी आला. एकच धाव या देखील चेंडूवरती पाहायला मिळतीये. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. बडवल बी टीमच्या बाजूनं सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. फायनल मध्ये आपण पाहतोय बेकरे संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ आमच्या समोर मेगा फायनल मध्ये दाखल होईल. इथे मात्र दिलीपच्या बॅट मधून आला हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आमचे ज्येष्ठ नागरिक चंद्रकांतजी मोरे आणि भाऊजी शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. षटकारानंतर लगेच पंकजने देखील चांगला चेंडू डिलिव्हर केला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. गावदेव चषक 2024-25च्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म पुल करायचा होता हवेमध्ये. स्वतः समीर चेंडू खाली आलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये अप्रतिम कामगिरी समीरची राहिली आहे.
आमचे सन्माननीय शंकरजी माली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत गावदेव चषक 2024-25च्या माध्यमातून. तो राकेश आला बॉलिंगला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो वेगानं फेकला होता, परंतु अंपायर सांगतात हा वाईट बॉल आहे. सॉफ्ट हँडनं हा फटका खेळून काढला. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. अठरा धावा धावफलकावरती. 57चा टार्गेटचा पाठलाग. 16 धावा धावफलकावरती. हा फटका चांगला आहे. अगदी वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. गणेशची ताकद आहे. त्याच्या बाटमधून हा षटकार आला. 22 धावा धावफलकावरती. ही फटकेबाजी खऱ्या अर्थानं पहिल्या षटकापासून होणं फार गरजेचं होती. पहिल्या षटकापासून जर का टोलेबाजी झाली असती, मोठी फटकेबाजी झाली असती, तर मात्र मॅचला मजा आली असती. कमी गतीनं टाकला, त्याला पीक केला. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी समीर, त्याच्याकडनं चुकी होणं. चांगला फटका, चांगलं स्टॉप त्या ठिकाणी. स्वतःला स्ट्रेच करत असताना फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 2 धावा या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जसं त्याला समजलं की अनबॅलन्स होत आहे, त्याने चेंडू लगेच खाली फेकला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी टीमचा कॅप्टन समोर कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. राकेश या टीमला लीड करतोय, बडबॉल बी टीमला. आणि लीड करत असताना चांगली टीम मात्र त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त चांगला फटका समोर ड्राईव्ह करत असताना. आणि इथे आपण पाहताय मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे ती बडबल ब संघ. सेमीफायनल मध्ये विजय होऊन थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. चला, बेकरी टीमचा कॅप्टन आणि बडबल ब टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉस करण्यासाठी लगेच. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 14 चेंडू आणि 47 धावांची विस्फोटक इनिंग ज्यानं साकारली तो समीर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याच मैदानावरती आपण पाहताय वाकस चषक 2025 आयोजक समस्त वाकस भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा शनिवार दिनांक 1-2-2025 ते मंगळवार दिनांक 4-2-2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणार आहे 1 लाख